अहमदाबादमधील प्राणघातक विमान अपघातानं सर्वांनाच हादरवून टाकलं। हा विमान अपघात इतिहासातील सर्वात प्राणघातक अपघात म्हणून ओळखला जातो। या अपघाताचा प्राथमिक अहवाल जवळजवळ 1 महिन्यानंतर आला। उड्डाणावेळी इंधन इंजिनापर्यंत पोहोचलं नाही। दोन्ही इंजिनचे स्विच एका सेकंदात बंद झाले। विमान 32 सेकंद हवेत राहिल्यानंतर हा अपघात झाला। फ्युएल स्विच सुरू न झाल्यानं विमानाचा अपघात झाल्याचं अहवालात सांगितलं गेलंय। तर या स्विचेस रन ते कट ऑफ मोडवर जाण्याचा नेमका अर्थ काय, कोणते प्रोटोकॉल पाळावे लागतात या सर्वाबाबत निवृत्त स्क्वॉड्रन लीडर अजय परांजपे यांच्यासोबत बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे यांनी। नमस्कार, NDTV मराठीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। आपल्याला जसं सगळ्यांना माहिती आहे की जूनमध्ये जो अहमदाबादमध्ये प्लेन क्रॅश झालं तो अत्यंत दुर्दैवी असा तो क्रॅश होता। त्याच्यामध्ये जवळपास 250हून अधिक लोक त्यांचा जीव गेलेला होता। पण त्याच्या सगळ्या त्या प्रकरणाची सखोल चौकशी ही एक विशिष्ट समितीकडनं चालू होती आणि त्याचा प्राथमिक अहवाल तो सुद्धा देखील आलेला आहे। त्याच्यात अनेक महत्त्वाच्या बाबी आहेत, पण तिकडे त्याबद्दल चर्चा करायच्या अगोदर आत्ता मी आलेली आहे पुण्यातील एका योस्काईज नावाच्या एव्हिएशन ट्रेनिंग सेंटरमध्ये आणि जे सिम्युलेटर हे जे आहे आपण बघत आहोत, काहीसं जे कॉकपिट असतं ते 99 to 95% हे असंच असतं आणि त्याबद्दलची अधिक माहिती देण्यासाठी माझ्यासोबत आत्ता आहेत निवृत्त स्क्वॉड्रन लीडर अजय परांजपे। सर, तुमचं स्वागत आहे NDTV मराठीमध्ये। जसं मी म्हणलं की हे कॉकपिटचं एक रिप्रेझेंटेशन आहे, तर मग नक्की जेव्हा एखादं टेक ऑफ घ्यायचा असतो तर त्या टेक ऑफच्या वेळेस तुम्ही मेंटेनन्स इंजिनियर देखील होता, तर काय महत्त्वाचा तुमचा भाग असतो मेंटेनन्स इंजिनियर म्हणून, की काय काय चेक्स असतात त्याच्यामध्ये आणि त्याचं महत्त्व काय? एव्हिएशन मधली एक गंमत अशी आहे की ह्याच्यात बरेच वेळा दुसरा चान्स मिळत नाही, कारण देवानी आपल्याला उडवण्यासाठी बनवलेलं नाही, त्यामुळे आपण देवाच्या रूलच्या विरुद्ध जातोय। त्यामुळे असं एक होतं की विमानात कमीत कमी प्रॉब्लेम यावे ह्यासाठी वारंवार चेक्स केले जातात। एक ह्याच्यात मेंटेनन्समध्ये एक शब्द आहे की ज्याला प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स म्हणतात, म्हणजे की बिघाड झाला तरच दुरुस्त करायचं असं नाही, बिघाड होतोय का किंवा होणार आहे का म्हणून सुद्धा काही चेक्स केले जातात। त्याप्रमाणे मॅन्युफॅक्चरर सांगतो की इतका वेळ झाला किंवा इतके तास ते विमान उडलं की त्याच्यावर विमानाचेच नाही तर त्याच्या कॉम्पोनंट्स पार्ट्सचे चेक केले जातात। त्यामुळे ह्याच्यात 2 प्रकारचे प्रायमरीली चेक्स असतात। एक तर म्हणजे जेव्हा विमानात तो पार्ट लागलेला आहे तिथल्या तिथेच त्याचं चेक केलं जातं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो पार्ट काढून, कुठलाही पार्ट असो तो काढून तो फॅक्टरीमध्ये किंवा प्लांटमध्ये नेऊन त्याचं उघडून बघितलं जातं की काही करोजन होत आहे का किंवा काही त्याचं फेलियर होणार आहे का। तर ते फेलियर व्हायच्या आधीच त्याचा पार्ट बदलला तर फेलियर होण्याची शक्यता कमी होते। ही एक एव्हिएशनची विशिष्ट पद्धत आहे जी आता गाड्यांमध्ये पण आलेली, जे आपले फर्स्ट सेकंड थर्ड सर्व्हिसिंग होतं तिथे प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्सच असतो। तो आपल्याला वाटत असतं आपल्या गाडीला काहीच प्रॉब्लेम नाहीये, पण त्याच्या खाली काही सुरुवात झाली आहे का ही गोष्ट चेक केली जाते। हे तर स्टँडर्ड प्रोटोकॉल्स झाले जे प्रत्येक मेंटेनन्स इंजिनियर असो किंवा पायलट असो त्यांना हे सगळं करावं लागतं। पण आता जर आपण हे सेटअप बघितला तर हे जर टेक ऑफ करायचं असेल तर त्यासाठी इकडे असलेले कुठले चेक्स असतील की हे स्विच केल्याने एक विशिष्ट असं चेक होतं किंवा फ्लॅप्सच्या रिलेटेड असू दे, तर हे जर आपल्याला टेक ऑफ करायचं असेल तर काय नेमकं त्याचे स्विचेस असतात इकडे? ह्याचे बरेच चेक्स असतात, त्याचा एक सिक्वेन्स असतो आणि त्याच्यामध्ये पुन्हा जसं मी आधी म्हटलं की मग एवढे चेक्स मध्ये एखादं विसरायला नको म्हणून तो चेक एक चेकलिस्ट प्रमाणे पायलटच्या समोर असतो आणि एक पायलट तो चेक कॉल आउट करतो आणि दुसरा पायलट कन्फर्म करतो। आता एक तुम्हाला उदाहरण सांगतो की समजा आता आपण आज विषय फ्युएल स्विचेसचा चालू आहे, तर त्याचंच एक आपण उदाहरण घेऊ की इंजिन सुरू करायच्या आधी फ्युएल त्याच्यात जायला पाहिजे, म्हणजे फ्युएल स्विच चुकून ऑफ पोझिशन मध्ये तर नाहीये ना। सो त्याचा एक चेक असतो, चेक फ्युएल वॉल पोझिशन किंवा चेक फ्युएल स्विच पोझिशन। हा एक पायलट कॉल आउट करतो आणि दुसरा म्हणतो चेक्ड इन ऑन कंडिशन। सो चुकून तो ऑफ राहिला नाही आणि मग आपण बघतोय अरे इंजिन काच सुरू नाही झालं। सो ह्या प्रकारे ते चेक्स केले जातात। सर, तिकडे हे जे फ्युएल स्विचेस आहेत तिकडे जायच्या अगोदर मला 2 महत्त्वाचे प्रश्न असे आहेत की हे जे सगळं सेटअप आहे टेक ऑफ घ्यायच्या आधी इकडे किंवा इकडे आपण काय चेक्स
करतो किंवा काय स्टँडर्ड प्रोटोकॉल्स असतात? सो आता एक तुम्हाला उदाहरण सांगतो की समजा हा आपला ऑटो पायलट आहे, तर इथे ऑटो पायलट नीट फंक्शन करतोय का नाही. इव्हन एक साधी गोष्ट आहे की त्याचा जर डिस्प्ले आहे तो जर ऑफ झाला, पार्ट फंक्शन करतोय पण डिस्प्लेच ऑफ झाला तर मला काहीच दिसणार नाही. त्यामुळे डिस्प्ले फंक्शन करतोय का नाही, नंतर त्याचे नॉब्स फिरवून चेक केलं जातं की ते डिस्प्ले नीट काम करतोय का नाही, हे बटणं काम करतायत का नाही. जर काही इमर्जन्सी आली तर ती इमर्जन्सी किंवा हे वरचं जर तुम्ही बघितलं पॅनल आहे तर इथे एक फायर पॅनल आहे की जे आग लागली तर इथे ते होतं. तर आग लागली तर ते लाईट समजा एलईडी जर तुमचा खराब असेल तर तुम्हाला कळणारच नाही आग लागली. त्यामुळे असे काही टेस्ट बटन, इव्हन टेस्ट बटन्स असतात की ते टेस्ट बटन प्रेस करून चेक केलं जातं की हा सगळे लाईट लागतायत, म्हणजे लाईट कुठला फ्यूज नाहीये. असे बरेच प्रकारचे ह्याच्यामध्ये चेक्स केले जातात की आता थ्रॉटल मूव्ह होते का नाही, थ्रॉटल कुठे ह्याचं काय असतं? सो आता हे थ्रॉटल आहे जेणेकरून इंजिनची स्पीड वाढते आणि ज्याने विमान पुढे जास्त जातं, आपल्या कारच्या ऍक्सिलेटर. तर ह्याच्यामध्ये काही जॅम नाही ना झालेलं, म्हणजे आता तुम्ही बघितलं ते इथे स्लॉट आहे, ह्या स्लॉट मध्ये इव्हन एखादा छोटा स्क्रू जर पडला चुकून तर ते जॅम होऊ शकतं आणि तुम्ही हवेत जाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की ते पुढेच जात नाहीये किंवा मागेच येत नाहीये. तर हे फ्री आहे का नाही हे असं चेक केलं जातं. नंतर विमानाचा एक पार्ट असतो ज्याला फ्लॅप्स म्हणतात की जे टेक ऑफ आणि लँडिंग मध्ये जास्त वापर होतो, त्याची पोझिशन इथून ऍडजस्ट होते. तर ते पण चेक केलं जातं की हे जेव्हा मी हलवतोय तेव्हा फ्लॅप्स हलतायत का नाही, आणि फ्लॅप्स हलतायत का नाही हे बाहेर न बघता इथे इंडिकेशन मध्ये ते चेक केलं जातं की तो फ्लॅप्स हलतोय का नाही. नंतर इथे काही तुम्हाला म्हणजे माझं दार उघडं आहे का ते सुद्धा इथून बघितलं जातं की सगळी विमानाची दारं बंद आहेत ना, लॉक्ड आहेत ना. म्हणजे थोडक्यात टेक ऑफ घ्यायच्या आधी छोट्यातली छोटी गोष्ट ही बघितली जाते. त्याचे स्टँडर्ड प्रोटोकॉल्स असतात, प्रत्येक पायलट आणि मेंटेनन्स इंजिनियरला ते करावेच लागतात. असं पाठ करून की हे आपण केले ह्या असं त्याचं नसतं, एक चेकलिस्ट असते. तुम्ही वारंवार या गोष्टीचा उल्लेख केला. सर, आपण आधी पण याबद्दल बोललेलो होतो की काय संभाव्य गोष्टी असू शकतात. आता जेव्हा प्राथमिक अहवाल समोर आलेला आहे तेव्हा तुम्ही म्हटलं तर बर्ड हिट असू शकतं, डबल इंजिन फेलियर, जे की सगळ्यात जास्त पॉसिबिलिटी आहे की डबल इंजिन फेलियर आहे. तर असे जे संभाव्य कारण होते त्याबद्दल आपण बोललोच होतो, पण आता प्राथमिक अहवाल जो आहे तो समोर आल्यानंतर तुमचा काय अंदाज आहे? सो आता प्राथमिक अहवाल असं म्हणतो की ह्या सगळ्या आता कॉजेस बाहेर गेले आणि मेन फोकस आहे की फ्युएल कट ऑफ झालं काही कारणांमुळे. बरोबर. कारण ते फ्युएल स्विच तो ऑफ पोझिशनला गेला. आता हे फ्युएल स्विच ऑफ पोझिशनला गेलं हे कसं कळलं, तर फ्लाईट डेटा रेकॉर्डर मध्ये जे मी त्यावेळेला बोललो होतो की फ्लाईट डेटा रेकॉर्डर मध्ये सगळ्या गोष्टी रेकॉर्ड होतात, तसं आता आपण उदाहरण घेऊ की हे समजा फ्युएल स्विच आहेत तर ह्याची पोझिशन ऑफला गेली. सर, पुढे जायच्या अगोदर हे जे दोन स्विच आहेत हेच फ्युएल स्विच असतात का? आणि शक्यतो आता आपण बोईंग 787च्या सिम्युलेटरमध्ये नाही आहोत, वेगळ्या एका ह्याच्यात आहोत, पण तरी नॉर्मली साधारणतः हे दोन स्विच फ्युएल स्विचचे असतात का? 787 मध्ये नक्कीच ह्याची लोकेशन दाखवली गेली आहे की बरोबर, थ्रॉटलच्या मागे त्याचे फ्युएल स्विचेस आहेत. आणि तुम्ही बरोबर सांगितलं सगळ्या विमानांना तीच पोझिशन असते असं नाही. तर आपण एक इंडिकेटिव्ह समजू शकतो की जसं 787 मध्ये असेच लोकेशन आहे फ्युएल कट ऑफ स्विचची थ्रॉटलच्या मागे, कारण हे दोन्ही इंजिनचे संबंधित गोष्टी आहेत. तर त्याच्यामध्ये एक आता हा क्रिटिकल कॉम्पोनंट झाला की फ्युएल कट ऑफ जर झालं तर इंजिन बंद पडणार, जे ह्याच्यामध्ये घडलं तसं. पण हे असं घडलं तर कॅटास्ट्रॉफिक होईल, म्हणून त्याला एक कॅच मेकॅनिझम असतो की ते चुकून होणार नाही. किंवा हात लागला किंवा मला दुसरं काहीतरी करायचं आणि मी चुकून फ्युएल स्विच दाबला, हे व्हायला नको. म्हणून त्याच्यात नुसतं जसं इथे मी दाखवते तसं नसतं, त्याच्यामध्ये असं ते बटन वर ओढून मग ते मागे घ्यायला लागतं. सो दॅट त्याने असं एन्श्योर केलं जातं की कॉन्शियसली तुम्ही ते करताय, चुकून नाही करत आहे. ह्याचं एक मी तुम्हाला उदाहरण सांगू इच्छितो. आता मध्ये नेपाळला एक क्रॅश झालं, बरोबर, त्याच्यामध्ये असं आढळलं की त्या लेडी पायलट जी एवढी अनुभवी होती, इतके वर्ष ती उडवते, पण कधी कधी जेव्हा तुम्ही डिस्ट्रॅक्ट होता तेव्हा नेमका तिचा हात असा अंदाज आहे, कारण कॉकपिटमध्ये काही कॅमेरा नसतो, पण ज्या इंडिकेशन्स आहेत की चुकून तिचा हात चुकीच्या बटनावर गेला, जेणेकरून ते इंजिन ऑलमोस्ट बंद पडण्याच्या परिस्थितीत आलं आणि त्यांच्या लक्षात पण नाही आलं. त्यामुळे चुकून हात तिथे जाऊन ही गोष्ट होऊ शकते आणि त्याच्यासाठी एर्गोनॉमिक्स नावाचा खूप मोठा अभ्यास असतो. तर ते होऊ नये म्हणून मॅन्युफॅक्चररनी ते त्याच्यामध्ये प्रोटेक्शन दिलेलं आहे. म्हणजे ही एक
संभाव्य गोष्ट आहे की चुकून हात लागून होऊ शकतं, आपण हे म्हणू शकतो की फक्त होऊ शकतं कारण प्राथमिक अहवाल आत्तापर्यंत आला आहे. सर, आता जे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आली आहे प्राथमिक अहवालातनं समोर ती म्हणजे की हे फ्युएल स्विचेस. तर हे जे फ्युएल स्विचेस आहेत ते रन मोडवरती असताना त्याचा काय अर्थ होतो आणि कट ऑफ मोडवरती असताना त्याचा काय अर्थ होतो? ओके, सो ह्याच्यात दोनच पोझिशन असतात. रन मोड मध्ये म्हणजे फ्युएल स्विच ऑन आहे, जेणेकरून इंधन इंजिन मध्ये जात बरोबर. आहे किंवा जाऊ शकतं. आणि ते कसं जातं, आतमध्ये एक व्हॉल्व असतो जो व्हॉल्व ऑन आणि ऑफ होऊन ऍक्च्युअल फ्युएल किंवा इंधन कंट्रोल करतं. तर तो ऑन ऑफ व्हॉल्वचा सिग्नल ह्या स्विचेस मधनं जातो. त्यामुळे कट ऑफ म्हणजे बंद आणि रन म्हणजे चालू ठेवा, म्हणजे इंजिन रन थोडक्यात. आता अहमदाबाद प्लेन क्रॅशचं जर आपण बघितलं सर, आता जो प्राथमिक अहवाल आलेला आहे त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं हायलाईट म्हणजे हे आता फ्युएल स्विचेस आहेत. तर जर एखादं टेक्निकल एरर असेल किंवा कुठलेही मेकॅनिकल एरर असेल तर अशी गोष्ट होऊ शकते का की ऑटोमॅटिकली हे रन मोडवरनं कट ऑफ मोडवर जातील? तसं मी म्हणजे फ्रँकली सांगायचं तर एक डिस्क्लेमर की मी 787चा एक्सपर्ट नाहीये, पण एक एव्हिएशन जनरल प्रिन्सिपल्स वरनं मी हे सांगू शकतो की माझ्या डोक्यात जो विचार येतोय की काहीतरी चुकीचा सिग्नल गेला असेल. कारण एवढं मला माहितीये की ऑटोमेशन मध्ये ही कारणं विचार केली जातात की ह्या कारणांमुळे इंजिन पटकन बंद करायला पाहिजे, तर तेवढा पायलटला वेळ मिळणार नाही आणि तो डिले विल बी कॉस्टली. म्हणून सिस्टम ऑटोमेशन मध्ये हे केलं जातं. आता उदाहरणतः आधीच्या विमानांमध्ये जर इंजिन मध्ये आग लागली तर पायलटला इंडिकेशन येतं, अजून सुद्धा येतं, पण नंतर तो रिॲक्ट करून ते इंजिन स्विच ऑफ करणार. त्याच्यापेक्षा कारण इंधनच पेट घेत आहे, त्यामुळे इंधन लवकरात लवकर बंद करणं आग विझवण्यासाठी फार महत्वाचं आहे. त्यामुळे इथे ऑटोमेशन असण्याची शक्यता आहे की जर आग लागली तर इंधन पटकन बंद करा, तर ते पायलटने बंद न करता ऑटोमॅटिक बंद होत असेल अशी शक्यता आहे. पण ह्याच्यात आग लागली नव्हती हे सिद्ध झालंय. पण असं असू शकतं की आग लागल्यासारखा चुकीचा सिग्नल जर गेला तर त्या कट ऑफला तर माहित नाही खरंच आग लागली का नाही, त्याला सिग्नल आला त्याने कट ऑफ केला, असं एक शक्यता असू शकते. सर, मेडेचा कॉल द्यायच्या अगोदर त्यांच्यामध्ये संभाषण झालेलं होतं 2 पायलट्समध्ये. तर एकाने विचारलं होतं की वाय डिड यू कट ऑफ. तर त्याच्यानंतर जे परत ऑन करण्यात आले होते, जसे हे स्विच इथे आहेत ऑन करून परत ऑफ केलं, रिलाइटिंग जे तुम्ही मगासपासनं उल्लेख करताय या गोष्टीचा, तर ते रिलाइटिंग झालेलं होतं. इंधन तिथपर्यंत पोचण्याची शक्यता कितपत होती? कारण ते कट ऑफ मोडवरती होतं, ते परत रनवरती करून ते तिकडे एक कुठेतरी छोटा चान्स होता का की ते हे क्रॅश नसतं झालं जर पुन्हा ते इंधन त्या इंजिनपर्यंत पोहोचलं असतं तर? आता असं आहे की आधी काळी जुन्या विमानांमध्ये जर इंजिन बंद पडलं चुकून, म्हणजे पायलटने बंद नाही केलं तर ते पटकन सुरू होणं गरजेचं आहे. तर जुन्या विमानांमध्ये म्हणजे तो पायलट मॅन्युअली ते चालू करायचा पुन्हा, म्हणजे पुन्हा फ्युएल ऑन करा, पुन्हा ते इंजिन प्रोसिजर चालू करा. आता ह्या रिपोर्ट मधनं असं आढळतंय की हे ऍडव्हान्स विमान असल्यामुळे त्या विमान डिटेक्ट करू शकतं की अरे पुन्हा इंजिन सुरू करायची गरज आहे का, कारण आपण जमिनीवर नाही होत. ओके. त्यामुळे ते ऑटोमॅटिक रील लाईट म्हणतात त्याला, की पुन्हा एकदा इंजिन चालू करा. तर ती प्रोसिजर चालू झाली होती असं त्या अहवालात लिहिलेलं आहे. पण ती प्रोसिजर चालू व्हायला इंधन पुन्हा जायला पाहिजे, तर ते इंजिनचं बटन ऑन झालं हे त्या रिपोर्टमध्ये आहे. म्हणजे काही सेकंदातच पुन्हा दोन्ही बटन ऑन झाली. म्हणजे कुठेतरी ऑटोमेशन असावं असा अंदाज आहे. असावं, किंवा पायलटच्या जेव्हा लक्षात आलं की अरे बटन बंद झाले त्यांनी पण प्रेस केलं. दोन्ही पॉसिबिलिटीज. हो, फ्लाईट डेटा रेकॉर्डरवर कळणं कठीण आहे, बरोबर. पण बटन ऑन पोझिशनला गेली हे फ्लाईट डेटा रेकॉर्डर मध्ये पण आहे. आणि जेव्हा क्रॅश झालं विमान, त्याचं जे पार्ट काढला गेला तेव्हा सुद्धा दोन्ही बटन ऑन पोझिशन मध्ये होती. त्यामुळे पायलटनी त्याला मदत केली असेल किंवा ऑटोमॅटिकली ऑन झालं, पण रिलाइट हे ऑटोमॅटिक झालं कारण त्याच्यात ती सोय आहे. आणि तुमचा प्रश्नाचा शेवटचा जो भाग आहे की येस, मला असं वाटतं की जर अजून थोडी हाईट असती जास्त तर त्या रिलाइट होऊन, म्हणजे त्या अहवालात असं लिहिलंय की एक इंजिन बऱ्यापैकी रिलाइट झालं होतं, पूर्ण नव्हतं झालं, आणि दुसऱ्याची सुरुवात झाली होती. त्यामुळे जर अजून थोडा वेळ मिळाला असता, म्हणजे हाईट जास्त असती, तर ती इंजिन रिलाइट होऊन कदाचित ती, कारण नुसतं रिलाइट होऊन नाही, ते इंजिन सुरू होऊन त्याची पुन्हा पॉवर वाढते, तेवढा जर वेळ मिळाला असता तर पुन्हा पॉवर येऊन ते विमान रिकव्हर होऊ शकलं असतं.
पण त्या वेळेला ते रिलाईट होईपर्यंत विमान खाली पडत राहिलं असतं. कारण हाईट कमी होती. कारण हाईट कमी होती. जर त्याच वेळेलाच हे सगळे अंदाज आहेत, पण एक चुक वाटते की येस, जर जसं हडसन रिव्हर मध्ये झालं की जरी त्या रिलाईटनी सुरू नाही झाली पण तरी तो हे ग्लाइड करून उतरवू शकला. इथे यांना चान्सच नव्हता. हो, टेक ऑफ घेतलेलं होतं आणि लँडिंगमुळे थोडंसं अतिशय दुर्दैवी ही गोष्ट घडलेली आहे की चान्सच नव्हता त्यांना. सर, फ्युएल स्विच बाबत एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की तुम्ही म्हणला की एक ऑलमोस्ट रिलाईट झालेलं होतं एक इंजिन, तर मग अशा वेळेस जर थोडीशी आपण असं एक शक्यता म्हणून की जर थोडीशी हाईट जास्त किंवा ऑल्टिट्यूड आपण ज्याला म्हणतो, जर ते थोडंसं जास्त असतं पण तरी देखील फक्त एकच इंजिन चालू असतं तरी देखील क्रॅश झाला असता? शक्यता कमी आहे, कारण ह्या विमानामध्ये एक इंजिनवर उडण्याची क्षमता असते, इन्क्लुडिंग जो सर्वात क्रिटिकल फेज असतो टेक ऑफ, की त्याला सर्वात जास्त पॉवर लागते. तेव्हा सुद्धा जर एक इंजिन फेल झालं तर एका इंजिनवर ते उडान घेऊ शकतं. हे सगळ्या विमानांमध्ये डिझाईन असते. त्यामुळे येस, जरी एक रिलाईट झालं असतं पण रिलाईट होऊन तेवढी थ्रस्ट बिल्ड व्हायला, कारण इथे कसं आहे, एका इंजिनच्या थ्रस्ट म्हणजे 2 पेक्षा कमी झालं, त्यामुळे जास्त वेळ लागला असता. पण तेवढा वेळ मिळाला असता तर नक्की शक्यता होती की ते वाचू शकलं. सर, शेवटचा प्रश्न. तुम्ही एका अशाच दुर्दैवी घटनेच्या समितीचा भाग होतात जेव्हा सगळं इन्व्हेस्टिगेशन चालू होतं, तर तेव्हा पुढची स्टेप म्हणजे प्राथमिक अहवाल आल्यानंतर पुढची अशी काय प्रोसेस होती की त्याच्यानंतर पुढे कुठल्या बाबी या बघितल्या जातात? कारण आत्तापर्यंत ब्लॅक बॉक्सचं सगळे ब्लॅक बॉक्सच्या अहवालाचं किंवा ब्लॅक बॉक्समधनं जो डेटा काढला गेलेला आहे त्याच्यासाठी सगळे थांबलेले होते, जो आता प्राथमिक अहवालातनं काही अंशी समोर आलेला आहे. तर ह्याच्या पुढची इन्व्हेस्टिगेशन प्रोसेस काय असते? सो आता म्हणजे जो सगळ्यांनाच अजून तो प्रश्न पडलाय की एका प्रश्नाचं उत्तर मिळालं की इंजिनची पॉवर कमी का झाली, आणि ती फ्लाईट डेटा रेकॉर्डर मुळेच कळली. कारण त्याच्या आधी आपण नुसतंच हे सांग की अरे बर्डीट आहे का, हे आहे का. आता पुढचं माझ्या मते जे डायरेक्शन जाईल ते हीच जाईल की ते इंजिन कट ऑफ का झालं. म्हणजे इंजिन कट ऑफ का झालं तर फ्युएल बंद झालं, इंधन बंद झालं. पण मग ते इंधन का बंद झालं? कारण तो वेळ नव्हता इंजिन बंद करायची, किंवा कुठलाही पायलट त्या स्टेजला इंधन कशाला बंद करेल थ्रू आउट द फ्लाईट. त्यामुळे हा एक मोठा प्रश्न आहे ज्याच्यावर हा अहवाल चालू राहील. आणि माझा असा अंदाज आहे की वेळेअभावी हा ऑलरेडी चालू असणार आहे. म्हणजे असंही असू शकते की पटकन त्याचं कारण सापडेल, जर नाही सापडलं तर मग खोलात जाऊन की बाबा प्रोसिजर काही चूक आहे का, किंवा आज इलेक्ट्रॉनिक्स मध्ये कोड आलेला आहे, सॉफ्टवेअर आले आहे, तर त्या सॉफ्टवेअर लॉग्स मधनं की चुकीचा काय कमांड गेला का, जर आणि तो पुढे हा ढकलत जातो की अच्छा समजा आपण एक उदाहरण घेऊ की सॉफ्टवेअरमुळे प्रॉब्लेम झाला, पण मग सॉफ्टवेअरमध्ये का प्रॉब्लेम झाला, की असं शोधत इथपर्यंत जाईल की हा हे जर आपण ऍक्शन घेतली तर पुन्हा हा प्रॉब्लेम येणार नाही. जोपर्यंत कोर त्याचं रिझन कळत नाही की ज्याच्यावर करेक्टिव्ह आपल्याला ऍक्शन घेता येईल तोपर्यंत त्याची इन्व्हेस्टिगेशन चालू राहील. नक्कीच. जसं आता निवृत्त स्क्वॉड्रन लीडर अजय परांजपे यांनी सांगितलं की त्याचे अजून पुढच्या जे तपासणी आहे त्याच्यातनं अनेक बाबी समोर येऊ शकतात. कारण जर एखाद्या गोष्टीमुळे प्रॉब्लेम झाला असेल तर तो तिथे का आला आणि तिथून पुढे त्याची काय काळजी घ्यावी लागेल किंवा काळजी घ्यावी हे त्यातनं स्पष्ट होईल. त्यासोबतच केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी देखील सांगितले की प्राथमिक अहवाल आलेला आहे त्याच्यावरती जास्त स्पेक्युलेशन्स आपण न केलेले बरे किंवा त्याच्यावरती जास्त संभाषण करणं न केलेलं बरे. कारण आत्ताशी कुठे पहिलं जो अहवाल आहे किंवा पहिली जी संभाव्य गोष्ट आहे ती समोर आलेली आहे. तर आता हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे की पुढच्या तपासणीतून काय समोर येतंय. कॅमेरा पर्सन निकेतन मानेसह रेवती हिंगवे, NDTV मराठी, पुणे.